श्री शिवाय नमस्तुभ्यम. शरीरामधले तिसरे महत्त्वाचे चक्र मणिपूर चक्र, ज्याचे स्थान आहे नाभीच्या 4 बोटेवरती आणि त्याची आधिदेवता आहे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी. यांचे स्मरण करून आपण ह्या चक्राला रेकी देतो. त्याचबरोबर या चक्राचा कारक ग्रह आहे सूर्यग्रह. सूर्यग्रहाचे आपण आभार मानून या चक्राला रेकी देतो बीजाक्षर रमद्वारे. कल्पनेमधून आपण इथे 10 पाकळ्यांचे पिवळ्या रंगाचे फूल बघण्याचा प्रयत्न करतो. या पिवळ्या फुलाच्या मधल्या गाभ्यावर आहे रम मूळ बीजाक्षर आणि बाकी सगळ्या पाकळ्यांवर आहे इतर उपबीजाक्षरे, ज्यांचे उच्चारण केल्यामुळे तुमच्या मणिपूर चक्राशी संबंधित जर काही आजार असतील तर ते कमी होण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर या चक्राची साधना वाढवण्यासाठी आज आवर्जून पिवळ्या रंगाचे पदार्थ आपल्या आहारात घ्यायचे. जसं पिवळ्या डाळी तुम्ही घेऊ शकता, फळं घेऊ शकता आणि भाज्या घेऊ शकता. त्याद्वारे तुमची आंतरिक शक्ती वाढण्यासाठी तुम्हाला मदत होते आणि इथला प्रत्येक अवयव सक्षम व्हायला तुम्हाला मदत होते. श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी जे आहेत तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मिळणारे यश, कीर्ती, समाधान, ऐश्वर्य यांची प्राप्ती करून देणाऱ्या ह्या देवता यांचे सातत्याने स्मरण केल्याने तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळायला लागतात. तर अतिशय महत्त्वाचे असलेले मणिपूर चक्र, ज्याची आज आपण रेकीची साधना करतो बीजाक्षर रमद्वारे. आज रात्री 8:30 वाजता रेकीचा ध्यानाचा वर्ग आहे, त्याला तुम्ही अटेंड करू शकता. हे निशुल्क आहे. तर त्याची लिंक मी आज डिस्क्रिप्शनला बॉक्सला टाकून ठेवत आहे. तर नक्की तुम्ही ध्यान अटेंड करू शकता. भेटूया रात्री आपण गुगल मीटला बरोबर 8:30 वाजता. श्री शिवाय नमस्तुभ्यम. या शिवशक्तीचे आशीर्वाद जसे मला मिळत आहेत तसे इतरांना पण मिळू दे ही माझी मनापासून इच्छा. आत्तापर्यंत या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने 40 रेकी मास्टर मी तयार केलेले आहेत. जवळपास 250च्या लोकांना मी रेकीच्या दीक्षा दिलेल्या आहेत आणि जवळपास 200च्या वर रेकीचे उपचार आपण देत आहोत पेशंट्सला. तर नक्की तुम्ही आज रेकी हा सुंदर आशीर्वाद आपल्या घरात घेऊन या बीजाक्षर रमद्वारे. श्री शिवाय नमस्तुभ्यम. रम. या शिवशक्तीचे आशीर्वाद सदैव सगळ्यांना कायम मिळत राहू दे आणि माझ्या रेकीच्या गुरु वासंतीताई अभ्यंकर यांचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत राहू दे ही माझी मनापासून इच्छा. ओम श्री विष्णवे प्रभ विष्णवे.